मोहल्ले का हमारे साथ गोडसे साहब आए हैं। ओए बोले 2 मिनट से हमारी टीचर बोलती थी मिसाल देके समझाइए, उदाहरण देके। मैडम अच्छा ना था मैडम, ये HDFC बैंक से आए हुए मोटिवेशन करने के लिए 3 जने का टीम है। तीसरा सोनाली मैडम, यहाँ पे खड़े हो जाओ। तो जिस तरह से 17 साल से ओ मैडम 17 साल से हमारा गोडसे साहब मेहनत करता आता रहता था। 17-18 साल हो गया, तो 18 साल। तो ये दर्शाता है कि परिवर्तन जरूरी है। परिवर्तन हो गया। अभी सिंहासन पे जाके गोडसे साहब बैठा है, लेकिन वहाँ पे सेवा का काम करेगा। कांटे बहुत है, तो कुछ बोलना चाहेंगे, हम चाहेंगे 2 शब्द बोले हमारे प्यारे गोडसे साहब, प्रदीप गोडसे साहब। सर्वप्रथम तर आपण इथे आलात म्हणजे एवढी संख्येने, तर त्याबद्दल सिमरन सेवा संस्था आहे, आमची समृद्धी समाज संस्था आहे, आम्ही आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचे। आणि जसं आपण बघितलं की हे सरकार जे आपले उपमुख्यमंत्री आहेत की एकनाथ शिंदे साहेब, तर एकनाथ शिंदे साहेब यांनी नेहमी महिलांचं कल्याण करण्यासाठी किंवा महिलांचं हित जोपासण्याचं काम नेहमी सदैव त्यांनी केलं आहे। त्यांच्या काळात जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी ती लाडकी बहीण योजना आणली, म्हणजे महिलांना सक्षम बनवण्याचं काम। फक्त लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना आहेत, जसं तुम्ही मला वाटतं भांड्यांचे पण फॉर्म भरले, काहींना भांडे भेटले, अशा अनेक योजना आहेत। तर जे आपले शिवसेनेचं सरकार आहे, तर या सरकारने भरपूर अशी कामं या ठिकाणी केलेली आहेत आणि ते तुम्हाला दिसत देखील आहेत। आणि आपण जर बघितलं तर सिमरन सेवा जी NGO आहे, तर ही NGO मला वाटतं मी 18 वर्षापासून यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। जेव्हापासून मी मनसेमध्ये होतो, आता शिवसेनेत आलो, इथे नगरसेवक झालो। 18 वर्षाचा माझा संघर्ष आहे। आणि त्याचप्रमाणे मी जेव्हापासून बघतोय की जे आपले राजकुमार शर्मा आहे यांचं देखील संघर्ष आहे या ठिकाणी, आणि त्या संघर्षातून त्यांनी संस्था आजपर्यंत उभी केली आणि इथपर्यंत त्यांनी तुमच्यासमोर आणलेली आहे। तर याच्या मागे जर तुम्ही बघितलं म्हणजे काळ तो कसा होता, काय होता हे त्यांनाच माहिती आहे, त्यांनी काय परिश्रम केलेत आणि इथपर्यंत ते कसे आले। आता महत्त्वाचं कसं आहे की ही संस्था पुढे कार्यरत राहणार आहे। जसं सरकार महिलांचं हित जोपासतंय, तसंच ही संस्था देखील महिलांसाठी कार्यरत असणार आहे, पुढे देखील काम करत असणार आहे। आणि निरनिराळ्या योजना असतील, निरनिराळे विषय असतील महिलांचे, ती संस्था पुढे घेऊन तुमच्यापर्यंत पोचून तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी संस्था करणार आहे। आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर तुम्ही बघितलं म्हणजे आज शर्माजींचं बघितलं किंवा माझं जरी बघितलं, म्हणजे ज्या पाठीमागे आपला संघर्ष आहे, किंवा आज इथे बागुल मॅडम आहेत, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, पण ते क्षेत्र तुम्ही बदली करू नका। तुम्हाला वेळ लागतो, पण क्षेत्र जर तुम्ही बदली केलं तर तुम्ही सक्सेसफुल होणार नाही। काय 2 वर्ष इकडे काम केलं, काय तर नोकरीमध्ये हा सगळ्यांना नियम लागू आहे। नोकरीमध्ये असेल, तुम्ही व्यवसायामध्ये असेल, काय जर व्यवसाय करतात ते म्हणतात अरे 6 महिन्यामध्ये लगेच उत्पन्न यायला पाहिजे, असं नसतं। तुम्हाला टाकावं लागतं, झिजावं लागतं। तुम्ही त्या एकाच व्यवसायामध्ये कंटिन्यू राहिले किंवा एकाच नोकरीमध्ये तुम्ही त्या क्षेत्रात कंटिन्यू राहिले की तुमची सफलता ॲटोमॅटिक होते। हे आमच्यावर उदाहरण आहे आणि हे पण माझ्या गुरुनी कोणीतरी मला सांगितलं होतं, म्हणून मी राजकारणातून कधीही अपसेट झालो नाही। मी 2दा पडलो, माझ्यापुढे दिग्गज होते, 2दा पडलो, मनसेतून होतो, सोबत कोण नव्हते, 4चे पॅनल। आणि बागुल मॅडमचा पण परिश्रम आहे, आम्ही स्वतः बघितला आहे, कारण बागुल मॅडमचे पती जे आहेत ते पण मनसेमध्ये होते अगोदर। तर आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। बोलण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडलं ना, ते एकच क्षेत्र निवडा, तुम्हाला सफलता भेटणार, पण खचून जाऊ नका। कारण कुठे गेले तुम्ही, कोणत्याही क्षेत्रात गेले तर मेहनतशिवाय, परिश्रमाशिवाय त्या ठिकाणी फळ नाही। आणि जरी फळ आलं, जसं आधी बोलले की नगरसेवक झालो, पण जी खुर्ची मला भेटली ती पण काट्याची, तिथे पण खूप काटे, इकडे आल्यावर सगळ्या गोष्टी कळतात आहे। पण असो, तो आमचा विषय आहे। पण जी आपली सिमरन सामाजिक संस्था आहे, यांचं पण प्रचंड मेहनत आहे। यांनी काय काय केलं, यांच्यासोबत आम्ही जाऊन सोलापूरला जाऊन कपडे वाटप केले, अनेक ठिकाणी आम्ही यांच्यासोबत काम केले, महाडला गेले, म्हणजे भरपूर कामं यांच्याकडून झालेली आहेत। यांना काय राजकारणी लोकांनी मदत केली, काहींनी नाही मदत केली, पण हे कुठे खचले नाही आणि आज इथपर्यंत येऊन उभे राहिले। तर मी
तुम्हाला गॅरंटी देतो, शासन देतो की तुम्ही सिमरन सेवाशी जोडून राहा, तुम्हाला नक्कीच त्याचं फळ भेटेल. आणि मी जास्त बोलत नाही, मला इथं तुम्ही बोलवलं, सिमरन सेवा संस्थेचे मी आभार व्यक्त करतो, तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही मला ऐकून घेतलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हमारे पास बहुत सारी योजनाएं हैं, निधि भी है, वो आप तक कैसे पहुंचेंगे, हम शहर तक कैसे पहुंचाएंगे, या पूरे डिस्ट्रिक्ट में या महाराष्ट्र में कैसे पहुंचाएंगे. तो ऐसे कोलाबरेट करके हम काम करते हैं. वैसे तो हमारी एनजीओ 5 नंबर में चलती रहती थी, तो मैं पूरे उल्लासनगर में कैसे करता हूँ कि ऐसे कोलाबरेट करके ये जो कार्यक्रम है वो निर्भय सामाजिक संस्था से मैं कोलाबरेट करके हमने ये कार्यक्रम किया महिलाओं को सक्षम बनाने का. लेकिन ये पूरे साल भर का जो कार्यक्रम है हम तभी कर पाएंगे जब हम अलग अलग एनजीओ से मिलकर कोलाबरेट करके हम वहाँ पे कार्यक्रम करेंगे. सिर्फ हमारा उद्देश्य ये नहीं कि कार्यक्रम करो, हमारा ये उद्देश्य है, जिस तरह से सरकार ने हमें कहा है कि महिलाओं और पुरुष जो इच्छुक हैं उनको व्यवसाय के लिए निधि उपलब्ध कराई जाए और सब्सिडी वाली निधि हम आपको उपलब्ध करा के देंगे. तो एक अकेली सिमरन सेवा एनजीओ नहीं कर पाएगी, हम कोलाबरेट करके करेंगे. आगे हमारे जो समृद्धि संस्था है उनके साथ भी हम कोलाबरेट करके करेंगे. और सामने जो हमारी जो मैडम है मनीषा मैडम, उनकी भी एक एनजीओ है, उनके साथ भी और निर्भय के भी साथ हम कंटिन्यूस करेंगे. लेकिन मैं फिर से गोडसे साहब और आपको ये कहना चाहता हूँ कि ये कारवां थकना नहीं चाहिए. आप बोलेंगे शाम हो गई, रात गई, बात गई, ये नहीं. जुड़ते रहो. हम कार्यक्रम करते रहेंगे. आपको पहले 5% मालूम पड़ेगा, फिर 10% मालूम पड़ेगा, आखिर आप कैपेबल बन जाएंगे. जिस तरह से गोडसे साहब सिंहासन पे आ गए, जिस तरह से एनजीओ मैदान में आ गई, तो उसी हिसाब से सरकार ने एनजीओ को चुना है. जितनी सारी योजनाएं हैं वो योजना ग्राउंड लेवल तक कैसे जाएगी, ग्राउंड लेवल पे लेने के लिए एनजीओ को साथ में दो. एनजीओ